ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना हा दुस्तर असणारा जो संसार आहे त्यामधून आपल्याला भगवंत तारून नेतील हा विचार कवी आपल्याला सांगत होता। भवतु शरणमेको विष्णुपोतो नराणाम। जे या संसार सागरामध्ये अडकले आहेत, भवसागरामध्ये अडकले आहेत आणि या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी ज्यांच्याकडे तारू नाहीये, ज्यांच्याकडे कोणता मार्ग नाहीये, त्यांच्यासाठी भगवान विष्णू हे स्वतः तारू ठरवत, मार्ग ठरवत त्यांनी आपल्याला तारून न्यावं असा विचार मनाकडे, भगवंतांकडे कवीने व्यक्त केला, सांगितला। तो विचार मागील भागामध्ये आपण पाहिला। ते सगळे जे आहेत संसारी पुरुष त्यांच्यासाठी, परंतु ते भगवंताचे भक्त आहेत, सगळ्यांसाठीच खरं तर, परंतु भगवंताचे भक्त सहज तरून जातात इत्यादी विचार असो। कवी प्रार्थना करतो, भवतु शरणमेको विष्णुपोतो नराणाम। ह्या संसारी पुरुषांसाठी भगवान विष्णू तारून नेणारे तारू ठरवत। तात्पर्य हे आहे की कवीला उपदेश करायचे, अरे मना त्या भगवंतांची भक्ती कर, ते तुला तारून नेतील। परंतु असा विचार झाल्यानंतर देखील जर तुझ्या अंतःकरणामध्ये संशय असेल तर काय? कवी म्हणतोय, भवजलधिमगाधं दुस्तरं निस्तरेयं कथमहमिति चेतो मास्मकाः कातरत्वं सरसिजदृशि देवे तावकी भक्तिरेका नरकभिनिषण्णा तारयिष्यत्यवश्यम्। हा अगाध अपार असणारा जो भवसागर आहे तो तरुण जाणं कठीण आहे असं मानून खिन्न होऊ नकोस। नरकभिदी, नरकासुराचा वध करणाऱ्या त्या कमलनयन भगवंतांच्या ठिकाणी तुझी जी अचला निश्चल भक्ती आहे, जी अनन्य भक्ती आहे, ती तुला अवश्य तारून नेईल। कवीने मनाला पुन्हा उपदेश केलाय। पुन्हा उपदेश करत असताना म्हणजेच मागल्या उपदेशाचं पुनरुच्चारण दुसऱ्या शब्दांमध्ये करत असताना कवीने मनाला सांगितलं, अरे मना, त्या भगवंतांची कशी भक्ती? म्हणाले, निषण्णा, अचल अनन्य असणारी जी भक्ती आहे ती तुला तारयिष्यति अवश्यम। अवश्यम अवश्यम तारयिष्यति, अवश्य तारून नेईल, नक्कीच तारून नेईल। कोणती भक्ती? ती अविचल निश्चल असणारी भक्ती। हा उपदेश इथे महत्वाचा आहे। आधीच्या दोन चरणांमध्ये, पहिल्या दोन चरणांमध्ये जे सांगितलंय, भवद जलधिमगाधम दुस्तरम निस्तरेयम। निस्तरणे, आपण म्हणतो ना, निस्तरणे दूर करणे, संपवणे, नष्ट करणे, आवरणे, आवरता घेणे। दुस्तर, तारून जाण्यास कठीण। हा जो भवसागर आहे जो तारून जाण्यास कठीण आहे, तारून जाण्यास, तरुण जाण्यास कठीण आहे, पलीकडे जाणं ज्याच्यामध्ये कठीण आहे, त्या संसारातून तरुण जाण्यासाठी
भगवंत एकच मार्ग आहेत आणि ते तुझला अवश्य तारून नेतील. कारण काय आहे तर तुझी अविचल असणारी भक्ती निष्ठा. उपदेशाचा सरळ विचार करत असताना, सरळ अर्थाने या श्लोकाच्या अर्थाकडे पाहत असताना अगदी सोपा विचार करायचा झाला तर याचे दोन भाग करा. मनाच्या ठिकाणी असणारा संशय, हा अगाध असणारा संसार जो तरुण जाणं अत्यंत कठीण आहे, त्याच्यामुळे मन खिन्न झालाय. मास्मगाह कातरत्वम, खिन्न झालंय, हतबल झालंय. मागे दैन्यभावाचा विचार आपण केला, तोच पुनरुच्चार इथे कवीने केलाय. म्हणाले ती कठीणता पाहून, ते काठिण्य पाहून तू खिन्न होऊ नकोस, हतबल होऊ नकोस. कारण केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल की नाही हा संशय ज्या वेळेला अंतःकरणात निर्माण होतो, तेव्हा त्या प्रयत्नांच्या ठिकाणी असणारी श्रद्धा, निष्ठा, विश्वास हा डळमळीत होतो आणि मग ते प्रयत्न अपुरे पडू लागतात. म्हणून यासाठी दुसऱ्या भागामध्ये, उत्तरार्धामध्ये कवीने सांगितलं, त्या भगवंताच्या ठिकाणी असणारी तुझी जी अविचल निष्ठा आहे ती. मग अविचल निष्ठेचा विचार कशा दृष्टीने करायचा, कसा करायचा हे पाहत असताना अत्यंत सोपा विचार तिकडे येतो जो भक्तिसूत्रामध्ये आला, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. अनन्य भक्ती, ती अविचल असणारी निष्ठा, भक्ती भगवंतांच्या ठिकाणी. आता या भागाचा आपल्याला विस्तार पाहायचा आहे. या श्लोकामध्ये किंवा या स्तोत्रामध्ये भगवान विष्णूंचं वर्णन आलंय, म्हणून त्यांच्यासाठी वापरलेली विशेषण ही नरकभिदी, कमलनयन इत्यादी का आली. नरकासुराचा वध करणारे, कमळासारखे डोळे असणारे, त्याच ठिकाणी जर का भगवान शिवांचं वर्णन असतं तर जटा रुंडमाला धारण केलेले, भस्म धारण केलेले असं विचाराला असतं. गणेशाचं वर्णन असतं, भगवान गणपतींचं वर्णन असतं तर ज्यांना सोंड आहे, कान आहेत, लंबोदर इत्यादी विचाराला असता. वरदहस्त, वरद विनायक असा विचाराला असता. या विशेषणांना इथे प्राधान्य नाही. प्राधान्य आहे, महत्व आहे त्या अनन्य भक्तीला. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, अन्य आश्रयांचा त्याग करणं याला अनन्यता असं म्हणतात. आणि मग आश्रय काय, आपण कशा कशाला आश्रय करतो याचा विचार करा. आपण लौकिक सर्व साधनांचा आश्रय हा दुःख दूर करण्यासाठी करत असतो आणि त्याच्याच मागे आधी जातो. म्हणूनच आपल्याला या संसारामध्ये अडकून राहावं लागतं, दुःख दूर होत नाही. उपनिषदांमध्ये विचार करत असताना, त्याच्यावरती भाष्य लिहित असताना भगवान भाष्यकार आदी शंकराचार्यांनी अत्यंत सुंदर विचार सांगितला. तिथे ते म्हणतात, नास्ति अकृतः कृतेन तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम. कृतेन अकृतः नास्ति, ज्याचा जन्म नाही, जे कर्माने प्राप्त होत नाही किंवा जे कर्माच्या पलीकडे आहे, त्याची प्राप्ती कर्माने होत नाही. एवढाच काय तो विचार. दुसऱ्या सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर जे अमर्याद आहे त्याची प्राप्ती मर्यादित पदार्थांनी होऊ शकत नाही. गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर एकामध्ये किती वेळा मिळवला म्हणजे अनंत होईल. अनंत वेळा म्हणजे मिळवत बसा, कधीही तुम्ही त्यापर्यंत पोहोचणार नाही. असं आहे. तात्पर्य हे आहे, ही साधनच स्वतः मर्यादित आहे, त्या मर्यादित साधनांनी अमर्यादाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे अमर्याद अनंत प्राप्त करायचं असेल तर अनंतच साधन म्हणून वापरावं लागेल.
अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. मग हे आश्रय आपल्यासाठी काय काय आहेत? पुत्र, मित्र, कलत्र, आपले परिवारातील, आपले जवळपासचे, हे सगळे जसे आहेत त्याचप्रमाणे विषय देखील. मी थोडा विचार बदलतोय, पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय तुमचा. का तर लक्षात घ्या, आश्रयाचा विचार, काहीतरी प्राप्तीचा विचार, हा सगळा इथे कशासाठी आहे? तर सुखाच्या प्राप्तीसाठी आहे. ते सुख प्राप्त व्हावं म्हणून. कारण संसारातून तरुण जायचं आहे, हा भाव अंतःकरणात कधी उत्पन्न होतो? ज्या वेळेला मला दुःख प्राप्त होतात त्यावेळेला. मी अत्यंत सुखी असेन तर मला ह्या संसारातून तरुण जावं असं वाटतच नाही. त्यामुळे जेव्हा दुःख प्राप्त होतात त्यावेळेला हा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ हे पटतं. मग तसं असेल आणि मी सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असेन तर सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना साधनं कोणती वापरली ह्याचा विचार करा. ते लक्षात घ्या. कोणती साधनं आहेत, काय आहेत? काही नाही. सुखाच्या प्राप्तीची जी काही साधनं आहेत ती आपल्यासाठी विषय आहे. ते सगळे आपले आश्रय आहेत. सर्व विषय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे आपल्यासाठी आपले आश्रय आहेत. त्या आश्रयांचा त्याग करून परमात्मा भगवंत या एकाच आश्रयाचा आधार घेणं ही अनन्य निश्चल भक्ती आहे. भक्ती हा शब्द आपण विशेषत्वाने पुन्हा पुन्हा भगवंताकडेच लावतो. भगवंताची भक्ती असंच आपण म्हणतो. पण त्यासारखंच आपण ज्या वेळेला विषयांच्या ठिकाणी पाहून वागतो त्यावेळेला आपण विषयांची भक्ती करत असतो हे मात्र विसरतो. त्यामुळे भक्ती करायची तर ती कोणाची? एका भगवंतांची भक्ती करा. अन्य आश्रयांचा त्याग हा विचार इथे महत्वाचा. आणि तो सांगण्यासाठी म्हणालेत, सरसिज दृषिदेवे तावकी भक्तिरेका नरकभिधी निषण्णा. निषण्णा भक्ती, ती जी स्थिर निश्चल भक्ती आहे ती त्या संसारातून तुला तारून नेईल. कसं? संसारात कसे अडकलोय आपण? मागे विचार केला. हा संसार कसा आहे? मायाजळ आहे. मायाजळ म्हणजे मृगजळ. आणि त्या मृगजळामध्ये आपण गटांगळ्या खातोय आणि त्याच्यातून पलीकडे जायचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. ते एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, ऐलीच थडी सरले मायाजळ. माऊली म्हणतात, ते एकची लीला तरले, तेच एक लीला तरून गेले. कोणती लीला? ही माया रूपी लीला. हा संसार जो आहे तो तरून गेले. कोण? कसे? जे सर्व भावे, सगळ्या प्रकारे, म्हणजे इतर सगळ्या आश्रयांचा त्याग करून सर्व भावानी मज भजले. मज वासुदेवे, मला वासुदेवाला, त्या भगवंताला भजले, ज्यांनी भक्ती केली, ऐलीच थडी सरले, त्यांच्यासाठी या अलीकडच्याच तीरावरती माया जळ सरून गेलं. म्हणजे लक्षात आलं, पलीकडे जायचा प्रश्नच नाही. मी इथेच आहे, तो मुक्त आहे, भगवंताच्या ठिकाणी आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी वेगळा प्रयत्न करायची आवश्यकता नाही. भगवंत माझ्या पाशीच आहे हे जाणून ते मुक्त झाले. त्याप्रमाणे म्हणा, तुला जर का मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? काही नाही. केवळ एकच गोष्ट तुला तारून नेईल आणि ती म्हणजे भगवंताच्या ठिकाणी असणारी निश्चल भक्ती. आता यानंतर कवी भगवंतांकडे एक प्रार्थना करणारे, ही प्रार्थना काय आहे याचा विचार आपल्याला पाहायचा आहे, पण तो पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.